पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात मंगळवारी म्हणजे आज एक प्रवासी ट्रेन हायजॅक करण्यात आली आहे। या ट्रेनमध्ये सुमारे 400 प्रवासी होते। बलुचिस्तानमधील वेगळावादी गट बलूच लिबरेशन आर्मी म्हणजे BLA ने ही जबाबदारी स्वीकारली आहे। ट्रेनवर ताबा मिळवल्याचा दावा त्यांनी केलाय। गटाच्या म्हणण्यानुसार या संघर्षात 6 पाकिस्तानी सैन्यकर्मी ठार झालेत आणि त्यानंतर 100हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले। रेल्वे अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितलंय की ही ट्रेन पाकिस्तानच्या दक्षिण पश्चिम बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथून खैबर पख्तूनख्वाच्या पेशावरकडे जात असताना हा हल्ला करण्यात आलाय। BLAचा दावा काय आहे तर ओलिसांमध्ये पाकिस्तानची सैन्याचे जवान मीडिया रिपोर्टनुसार पाकिस्तान सरकार विरोधात दीर्घकाळ लढणाऱ्या BLA या गटाने ट्रेन हायजॅक केल्यानंतर निवेदन जारी केलंय। या निवेदनात त्यांनी सांगितलंय की ओलिसांमध्ये पाकिस्तानी सैन्याचे जवान आणि सुरक्षा एजन्सीचे सदस्य आहेत। आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर ओलिसांना गंभीर इजा पोहोचू शकते असा इशारा BLA ने दिलाय। BLA ने सांगितलंय की त्यांनी ट्रेनमधील महिला, मुलं आणि बलूच प्रवाशांना सोडून दिलंय आणि ओलीस ठेवलेले सर्वजण पाकिस्तानी सैन्यांसोबत संबंधित आहेत। त्यामुळे या बातमीत आता पुढचे काय अपडेट्स आहेत आम्ही वेळोवेळी तुम्हाला कळवतच राहू। त्यासाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत।